सम्यक न्यूज नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIBचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. अभिमान IIB. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. काही ठिकाणी असणाऱ्या BJP आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. तर का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असं त्या ठिकाणी दिसतोय. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होतं. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात वोट ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारं की आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेस बरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तोही तिथला असणारं एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी त्या या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही 12 मतदारसंघामध्ये 12 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते. या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतोय. त्याचा सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असणारा आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यामध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय. तर हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेस बरोबर राहणार आहात का किंवा उद्या तुम्ही असणारा BJP बरोबर जाणार नाहीत, हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असणारा अजून समाधानकारक उत्तर कुठे असणारं मिळताना दिसत नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की 48 जागा या क्लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्रायझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा.
माझं म्हणणं असं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे 1.5 लाखाची लीड जी आहे मागची 2019 ती कमी झाली ना. 1.5 लाख मतं असणारा बीजेपीच्या विरोधात गेलीत ही सरळ दिसते ना. त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीज वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे. मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता. याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत. 10-15 मिनिटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही आहात. त्याच्यामुळे तुमचा मालक असणारा मोदींना वाचवायला निघालेला आहे ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरनंच मी जे म्हणतोय डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे. आणि 2 फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते. एक म्हणजे आणि मी इथल्या असणाऱ्या हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहार त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत. त्याच्याच बरोबर त्या असणाऱ्या संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत हे 22ला ते उत्तर आलेलं आहे. त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत, हे माझे आकडे नाही आहेत. मी 2017ला ते असणारा आरोप केला होता. त्यावेळेस ऑफिशियली असणारं शासनाने कबूल केलेले आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत. तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असणारा विचारतोय की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे, नुसता मायग्रेशन आपण असणारा समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत. पण ज्यावेळेस तो नागरिकता सोडतोय आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतोय तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतोय की इलेक्ट्रल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का, हा मला वाटतं असणारा आहे. आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असताना अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतोय अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने 2014 साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यात जे GDPचं असणारं जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं. मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की 2026ला हे 96 रुपयेवरती जाईल त्या ठिकाणी. म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100रातली अशी परिस्थिती आहे. किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का, हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत. त्यांनी असणारं आत्ता ज्याला आपण म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत
त्यांची जी असणार एक 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा असं उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे. पहिलं, डेमोक्रेसी संपेल. दुसरं, निवडणुका होणार नाहीत. तिसरं, संविधान. आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल. या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या तो हाऊस पोस्ट करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतोय. मोठी बाब असेल त्या ठिकाणी मानतो. आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉइट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉइट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत. शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी, कारण का रेलेव्हन्स फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय. आता ही हायलाईट वंचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसतंय. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.